मोठा पाहिजे तुम्ही आता दुखलं काय वाईट दुखतं तुमचं यार डोकं दुखतं का रक्त पुरवठा करेल डॉक्टर कुठं कुठून बसा मांडी घालून आता सगळं सांगतो आता तुमच्या मानेचा MRI केला का खांद्याचा केला डोक्याचा केला सांगतो आता डोक्याच्या MRI करायचीच गरज नव्हती तर तुमच्या मानेमध्ये इथे 4थ्या 5व्या आणि 6व्या मणक्यामध्ये गॅप आहे ज्यावेळेस तुमचा हातला चकला ना त्यावेळेस तर त्यावेळेस इथलं मणका आहे तो वरून खाली सरकला पण त्याच्यातलं जे कार्टिलेज असतं त्याचे 6 महिने 12 महिन्यानंतर बरंच फाटत गेलं बाहेर आल्यामुळे ही जी नस असते ही नस तुमच्या पाठीत जाते शोल्डर मध्ये जाते एल्बो मध्ये जाते या हातात जाते आणि ही छातीत जाते ही छाती दाबली तर दुखल बघ आणि इकडे दाबल्या नाही दुखत इकडे दाबल्या हीच नस डोक्यामध्ये जाते म्हणून मेंदूला रक्तपुरवठा होत नाही म्हणून सारं डोकं दुखतं मायग्रेन सारखा त्रास होतो बसून उठले जाऊ म्हणजे काय चक्कर येतं दाबलं तरी पण त्रास दुखतं याला म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायटिस डोक्यात काहीच प्रॉब्लेम नाही तो प्रॉब्लेम आहे मानेमध्ये तुम्ही कसं डोकं चेक करत तुम्हाला अजिबात होणार नाही मेन प्रॉब्लेम आहे मानेचा जाऊन MRI करा नाही फॉल्ट निघाल तुमचे पैसे मी भरत इथला गेला होता ते बघतो मी नंतर आता इथून ब्लड सर्क्युलेशन खांद्याला न झाल्यामुळे त्याची पर डे झीज होते जेव्हा आपल्याला एक वरदान दिलंय दिवसभर तुमच्या हाताला सेल डेट होता रात्रीतून त्या रिजनरेट होतो पण हा नियम तुमच्या या हाताला लागू नये का दिवसभर त्याच्या सेल्स डेट होता रक्तपुरवठा न झाल्यामुळे त्या डेट होतो म्हणजे झीज होते परत प्लस तुम्ही हाताला दिवसभर कळ लागते ना या हाताला म्हणून तुम्ही हाताला झटका देता असं त्यांनी इथे झीज झाली आणि इथे टेनिस एल्बो मध्ये झीज झाली म्हणजे इथे गॅप पडला वाईट बघलं का ही गॅप पडून या हा दुसरा गॅप पडला म्हणजे याला टेनिस एल्बो म्हणतात हीच नस हातामध्ये जाते म्हणजे या हाताला ताकद कमी त्याच्यापेक्षा त्या हातापेक्षा याला म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायटिस याला 3 सेटिंग नंतर फरक पडेल 10 दिवसात कव्हर होईल पण याला आयुष्यभर नियम आहे याला उद्या गोष्टी झोपणं बंद डोक्या वजन खांद्या वजन घेणं बंद आयुष्यभर वजन नाही उचलायचं 15 किलोच्या पुढे वजन नाही उचलता येणार डोक्या वजन घेतलं खांद्या वजन घेतलं हाताला परत होईल मान मोडणं उशा दोन घेणं बंद त्याला 3 दिवसांनी फरक पडेल 10 दिवसात कव्हर होईल पण झीज भरायला सेल्स रिजनरेट व्हायला 3 महिने लागेल समजलं ओके ते पण बघ हा पाय दुखला का इथं इकडं इकडं का तर काही वाटलं नाही मला गाडी सरकील इथे इडा नाही इडं फक्त समा की तुमचं हा मनका जागेवर नाही पाहिजे तसं जिडं सरकली तिला सांगितलं नाही बरं तिथं सांगितलं असं कसं मनकर म्हणजे चांगल्या माणसाला टेन्शन मध्ये घेऊन टाकतो म्हणजे तुम्हाला होणार नाही पॅरलेस तुम्हाला सांगितलं तर खरंच व्हायला ना तुम्ही त्याच्यानंतर खरंच टेन्शन मध्ये आले का नाही मग असं कसं डॉक्टर आहे उलट होणारी गोष्ट हे गोष्टी सांगायला नाही पाहिजे होते सांगितलं चुकीचं सांगितलं ना कुशल झोप माझ्याकडं खरं राहिलं कुठं कमरा ठेवा झालं अशी ऐकतो ना हाताची हा तुम्ही हाताने वाढव केले उशा 2 घेता किंवा मान मोडता खाट त्याच्याने वाढवा होते तुम्ही मला सांगायला पाहिजे मी तुम्हाला सांगतोय खरं खोटं डोकं तिकडे पाय इकडे कर माझ्याकडे तो मोठा पाय इकडे डोकं सर्व झोपवता डोकं इकडे करा झोप जेवण चालू आहे सध्या काही गरज नाही झोपायची आला का आवाज मेंदूला रक्तपुरवठाच होत नाही तर कसं काय झोप लागत 3 दिवसानं सगळ्या गोळ्या बंद होत फालतू झोपा हा यांचा मान उजवा हात आणि कमरेचं बेल्ट यूज करा